मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानंतर हा दुसरा म्हणजे त्यांचा जो निकाल होता तोच निकाल इथे विधानसभा अध्यक्षांकडे पाहायला मिळतोय। दुसरा धक्का शरद पवार यांनाही मानला जातोय। बघा, राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय दिलाय, याआधी शिवसेनेच्या बाबतीत दिला, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय शरद पवारांच्या बाबतीत दिला। हा जो शब्द आपण वापरताय धक्का बिक्का वगैरे, अजिबात कोणाला धक्का बसलेला नाही। कोणाला धक्का बसला नाही। धक्का कशा करता बसावा? जो निर्णय ठरलेला आहे, यांनी देवाची आळंदी ही चोराची आळंदी करण्याचा निर्णयच घेतलेला आहे, तर याच्यापेक्षा कोणत्या वेगळा निर्णय असू शकतो? आम्हाला अजिबात धक्का बसलेला नाही, ना उद्धव ठाकरे साहेबांना बसला, ना शरद पवारांना बसला। ठीक आहे, घेतला निर्णय। हास्य जत्रा सीझन 2, लोक निर्णय बघून हसतायत, एन्जॉय करतायत, मजा बघतायत। या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय, किरकोळ, त्याला ना ऐतिहासिक महत्व आहे ना याच्यामध्ये काय अभ्यास आहे। म्हणजे समोर धडधडी दिसतंय, खून केलाय, खून होतोय, लोकशाहीचा खून होतोय, एका पक्षाचा खून होतोय, आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खुन्याला निर्दोष सोडते। याला काय निकाल म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा। नाही, पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची आहे असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना। विधानसभा अध्यक्ष म्हणजे का रामशास्त्री आहेत का? ते दामशास्त्री आहेत। नाही, पण आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही, जसं शिवसेनेच्या अहो ते सगळं असं बघा, अपात्र कसे करतील ते? शिवसेनेच्या आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही। मुळात हा निकालच नाहीये, हा एक वरून एक निकालाचा कागद आलाय, तो त्याने वाचून दाखवला। पण तुम्हाला काय वाटतं, तुमचं पवार साहेबांशी काही बोलणं झालंय का आता निकाल आल्यानंतर? शिवसेनेने जशी सुप्रीम कोर्टात अध्यक्षांना चॅलेंज केलंय, शेवटी ही कायदेशीर प्रक्रिया सर्वच पक्षांना करावी लागते, आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ शरद पवारांचाच। नार्वेकर काही बोलू द्या, त्यांनी काय सांगू द्या, म्हणजे माननीय शरद पवार साहेबांचा जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांना कोर्टात जावं लागेल। जसं आज इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एक निकाल दिला, भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत कसा काळा पैसा येतोय, तसं हा जो एक काळा निर्णय आहे शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत, हा काळा निर्णय आहे। तो दूर करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात जावं लागेल। आणखी